रामकृष्ण हरी। जशी एक सुगरण उत्कृष्ट स्वयंपाक करते, परंतु त्या स्वयंपाकासाठी जर मीठ नसेल तर सारे पदार्थ आळणी राहतील, बेचव राहतील, तसं हे भगवंता तुझ्या नामा वाचून हे सारं जीवन बेचव आहे। माझं शरीर, माझी जात नाशवान आहे, परंतु हे भगवंता माझा भाव मात्र खरा आहे। जसा ऊस हा रंगाने काळा असेल, अबडधोबड असतो, परंतु त्याचा रस मात्र गोड असतो, साखर गोड असते। धनुष्याची कमान वाकडी असते, परंतु त्यातून निघणारा तीर मात्र सरळ जातो। तसा हे भगवंता माझा भाव, माझं मन हे सरळ आहे, निर्मळ आहे। हे सांगताना संत शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून म्हणतात, इक्षुदंड काळा वाकुडेपणे, गोडी काळी वाकुडी नाही जाणे, तैसे माझे मन गोड भाविकपणे, निर्गुणा तुझ्या ठाई। तसं माझं मन हे गोड आहे आणि तुझ्या चरणी लीन आहे। सर्प चालताना वाकडा तिकडा चालतो, परंतु वारुळात जाताना मात्र तो सरळ जातो। आणि कडू इंद्रावन पिवळे दिसते, परंतु ते कडू असते, म्हणजे जे वरून दिसतं ते आतून नाही। आणि म्हणून चोखोबारायांचा एक अभंग आहे, ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा। नदी डोंगी परी जल नव्हे डोंगे, काय भुललासी वरलिया रंगे। आणि चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा। म्हणजे वरच्या रंगावरून काही नसतं, तर आतला भाव हा महत्त्वाचा असतो। हेच आपल्याला संत सांगतात। म्हणजे फणस वरून काट्यांनी भरलेलं दिसतं, परंतु आतमध्ये गोर गरे असतात। नद्या ओहोळ हे वाकडे तिकडे असतात, परंतु त्यातलं पाणी मात्र स्वच्छ पिण्यासाठी असतं। तसंच आमचा हा भाव सरळ, निर्मळ आणि पवित्र आहे, असं संत आपल्याला सांगतात। रामकृष्ण हरी।